शक्तीपीठ महामार्गाच्या वाढत्या विरोधामुळे राजकारण देखील तापलंय। हा महामार्ग राज्यासाठी अनावश्यक असून राज्यासाठी बोजा आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। जंगल तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायम विरोध असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे। काल इशारा पातळीवर धावणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे। मात्र लांजा तालुक्यातील काजळी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी अजूनही दुथडी भरून वाहते, तर खेड तालुक्यातील जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळते। धरणाच्या मानवनिर्मित खांडव्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह येतोय। धरण क्षेत्रात 120 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातल्या विनेरे विभागात बिबट्याची जोडी दिसली। बिबटे 4 ते 5 तास एकाच परिसरात असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। वन विभागानं मोठा आवाज करत या जोडीला पळून लावलं। माथेरान हे पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण आहे। वीकेंडला माथेरानात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अवघ्या 2 दिवसात माथेरानात 50,000हून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।